गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का? हो येतोय सर. ओके. आणि स्क्रीन दिसते TCS चा मी ऑप्शन चार्ट लावलेला आहे. स्क्रीन दिसते का सर्वांना? ठीक आहे. स्क्रीन दिसत असेल, मोबाईलची स्क्रीन रोटेट करा आणि फुल स्क्रीनवर पहा. जिथे मी दाखवतो तिथं झूम करून पहा. आता हा TCS चा कॉल आहे. आपण ऑप्शन हेजिंग बद्दल काल डिस्कस केलं होतं. ऑप्शन बाईंग मध्ये बरेचसे लोक लॉस करतात. मंथली म्हणण्यापेक्षा डेली ऑप्शन बाईंग मध्ये 10% प्रॉफिट पण होतं आणि 100% लॉस पण होतो ऑप्शन बाईंग मध्ये. पण ऑप्शन हेजिंग हा असा प्रकार आहे, त्या ऑप्शन हेजिंगला कुठल्या कॅन्डल स्टिक किंवा चार्ट पॅटर्नची पण गरज नाही. कुठंही मार्केट गेलं तर मंथ एंडला तुम्हाला लॉस तर होणारच नाही नक्की, पण प्रॉफिट थोडंफार होतं. थोडंफार म्हणजे किती? 5%च्या 10%च्या दरम्यान. आता हा TCS चा कॉल आहे. TCS च्या कॉल मध्ये मी चार्ट ओपन करतो. एक मिनिट. हा चार्ट ओपन केला TCS चा, बरोबर. मी 1 डे ची टाइम फ्रेम लावली. हा, ही 1 डे ची टाइम फ्रेम आहे. आता 1 डे च्या टाइम फ्रेम मध्ये मला काय शो होतंय किंवा मी काय पॉइंट ऑफ व्ह्यू करतोय की मार्केट ह्या TCS चं बघा, ह्या सगळ्या एका दिवसाच्या कॅन्डल आहेत. या सर्व जे आहेत ना एका दिवसाच्या कॅन्डल आहेत. म्हणजे मार्केट थोडक्यात हे साइडवेज आहे आणि साइडवेज मार्केट राहील तर ऑप्शन हेज मध्ये पैसा होतो. ह्या मी बॉक्स असा मार्क करून घेतला. आता माझं काय प्रिडिक्शन आहे बघा ना, हे एक एक दिवसाचे कॅन्डल आहेत. महिनाभरात TCS चा कॉल 3697 वरती जाणार नाही आणि 3000च्या खाली येणार नाही, असं माझा प्रिडिक्शन आहे किंवा माझा अंदाज आहे. मार्केटमध्ये सगळे अंदाज असतात, अंदाज फक्त आपले खरे व्हावे लागतात. आता मी जातो TCS च्या ऑप्शन चार्टवर. हा TCS चा चार्ट आहे. हा ऑप्शनचा चार्ट ओपन केला. त्या अगोदर मी दाखवतो, काल मी चुकीचा स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर झाला माझ्याकडून. त्या अगोदर मी दाखवतो. सर्वांना दिसतंय का इथं की हा 9 जुलैला मी मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढला होता. परत एक्सप्लेन करावं लागेल मला. ठीक आहे, सर्वांना दिसतंय का? ज्याला समजलं नाही ना मला परत विचारा. थोडा सेशन एक 2-3 मिनिटं अगोदर चालू झालता. सर्वांना दिसतंय का? हा TCS चा कॉल आहे. मी स्क्रीनशॉट काढला होता मोबाईल मध्ये. हा स्क्रीनशॉट आहे माझा 9 जुलै 2025 11:20. सर्वांना दिसतोय का? हो सर. हा, तर हा TCS चा कॉल आहे. दुसरी गोष्ट, याची एक्सपायरी आहे 31 जुलैला. तर तुम्ही तर समजून घ्या, हा कॉल बाय आहे. बी म्हणजे बाय, बाय. हा कॉल सेल, सेल. प्रत्येकाची एक्सपायरी 31 जुलै, 31 जुलै, 31 जुलै, 31 जुलै. हा कॉल आहे 2880 चा पी मी बाय केला. कारण कशासाठी? तर 3300 चा पी हेज करण्यासाठी. हेज म्हणजे काय? जर तुम्हाला ऑप्शन हेजिंग मध्ये 1.5 लाख ऑप्शन हेजिंग मध्ये जर तुम्हाला 1.5 लाख रुपये लागत असतील तर तुम्ही एखादा कॉल बाय केला, एखादा कॉल सी सेल केला तर तो मार्जिन कमी होतं. त्यासाठी केलं मी, पुढे दाखवतो ते. दुसरा जो कॉल आहे 4000 CE चा, तो सुद्धा मी बाय केला. 1 रुपये 40 पैशाला, 1 रुपये 20 पैशाला. 3500 चा CE मी काय केला? सेल केला. येस म्हणजे सेल. तो कॉल आहे 38.90 म्हणजे ऑलमोस्ट 39 रुपये. 3300 चा कॉल मी पी सेल केला. तो कॉल आहे 38 रुपये म्हणजे 39. ठीक आहे, 38.90 म्हणजे 39 प्लस 38 किती रुपये झाले हो? 98 17 अठ्ठाला 1 आणि हे 3 3 1 7 77 पॉईंट झाले का? समजलं का क्लिअर सगळ्यांना? हा 38 आहे. इथं झूम करून बघा. मी आता सगळं हे रायटिंग काढतो. आता मेन फोकस कशावर द्या? ह्या 2 कॉलवरच द्या फक्त. आपण ऑप्शन सेलिंग केलाय. सेलिंग मध्ये जसा जसा प्रीमियम तुमचा कमी होतो तसा तसा आपला
आपल्याला प्रॉफिट दिसायला लागतो. आता हे वरच्या दोन कॉलवर लक्ष देऊ नका. हे काय 1.20 आणि 1.40 आहे, त्याची एवढी व्हॅल्यू नाही. तो फक्त ऑप्शन प्रीमियम सॉरी आपलं मार्जिन कमी करण्यासाठी तो बाय केला. आता फक्त तुम्ही हा झूम करून बघा. एक कॉल आहे 3800, एक कॉल आहे 39, दुसरा कॉल आहे 38, याची बेरीज होती 77. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एक कॉल आहे 3500चा सी, एक कॉल आहे 3300चा पी. हे कॉल सेल केलेत, इथं सेल केलेत. आता मी जस्ट 5 मिनिटापूर्वी एक स्क्रीनशॉट काढला, तो दाखवतो तुम्हाला. हा स्क्रीनशॉट आहे 11 जुलै, एक मिनिट. हा स्क्रीनशॉट आहे 11 जुलै म्हणजे 10 वाजता मग. त्याच्या अगोदरचा स्क्रीनशॉट आहे 9 जुलै 11 वाजता. बरोबर? किती दिवस झाले? 9, 10, 11 म्हणजे 24, 48 तास झाले. तर आता मी आजचा स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला. हे बघा, नीट लक्ष द्या. हा 3500चा कॉल आहे. मी बॅकला जातो. कालचा हा 11 जुलैचा 3500चा कॉल आहे. हा 3500चा कॉल आहे. परवा दिवशी होता तो 39 रुपयाला, आज आहे तो 9 रुपयाला. दुसरा कॉल दाखवतो, हा TCS चा कॉल. 3300चा कॉल आहे 9 जुलैचा दाखवतो आधी. 3300चा कॉल आहे 38 रुपयाला. 3300चा कॉल आहे 52 रुपयाला. याचं जर कॅल्क्युलेशन केलं, पहिलं कॅल्क्युलेशन आलं आपलं 77. याचं जर कॅल्क्युलेशन केलं 52 प्लस 9 किती होतात? 1, अच्छा 1, 61 रुपये होतात. म्हणजे ज्यावेळेस आपण बाईंग सेलिंग केलं त्यावेळेस तो कॉल होता 77 ला, दोन्ही मिळून ना, आणि आता तो कॉल आहे 61 ला. म्हणजे किती रुपये झाले? 6, 16 रुपये झाले का? 77 मधून 61 गेले किती झाले? 16, बरोबर ना? आता लक्षात घ्या, 16 झाले, तर 77 मधून 61 गेले, 16 रुपये मिळाले. आता एका कॉलची प्राइस काय म्हणजे लॉट साईज काय ते आपण ऑनलाईन चेक करू. आता हे सगळं मी डिलीट मारलं, ऑप्शन कॉल मध्ये जातो. हा, तर तो कॉल होता, एक कॉल आहे 3500. ठीक आहे, मला तुम्हाला फक्त बाय करून दाखवायचं, मला लॉट साईज काय आहे ते. 3500, ठीक आहे, हा 9 ला आहे, हा सेल केला. लॉट साईज काय आहे कुणाला कळेल का? इथं लॉट साईज आहे 175 रुपये. म्हणजे एका पॉईंटने जर मार्केट डाऊन आलं तर तुम्हाला 175 मिळणार आहे. मग तुम्ही किती गुंतवलेत? सॉरी, तुम्हाला किती पॉईंट मिळाले 2 दिवसात? 16. म्हणजे 16 गुणिले 175 बरोबर किती झाले? 2800 रुपये झाले. इन्व्हेस्टमेंट किती होती? 1,07,000. म्हणजे रिटर्न ऑफ पर्सेंटेज ऑलमोस्ट 2 ते 3% मिळाले. किती दिवसात? 2 दिवसात. 2 ते 3% म्हणजे नॉट अ जोक. आपल्या सेव्हिंग अकाउंटला सुद्धा वर्षभरात तेवढे पैसे मिळत नाहीत. FD ला 7% वर्षाला पैसे मिळतात. RD असेल, म्युच्युअल फंड असेल 10-15% मिळतात. इथं तुम्हाला 2 दिवसात किती मिळाले? 2 ते 3% पकडू आपण. आता हा कॉल किती मिळणार आहेत पैसे ते पण सांगतो. आता करंट प्राइस काय आहे ते पण बघूया आपण. करंट प्राइस बघितली तर एक कॉल आहे 3500चा सी, तो 9 ला होता. 3300चा पी, तो 52 ला होता. 3300चा 3500चा पी एक 9 रुपये 70 पैशाला आहे, आणि 3300चा पी म्हणजे 50 रुपयाला. 50 आणि 9. आता बघा अजून प्राइस कमी झाली. 50 आणि 9, मगाशी 16 पॉईंट मिळाले होते. 50 प्लस 9 बरोबर 59. म्हणजे 77 मायनस 59 बरोबर 18 गुणिले 175. किती प्रॉफिट वाढला? अजून 200-300 रुपये म्हणजे 3100 रुपये झाले. 5% इझी मिळतात मंथली, आणि ह्याला कोणतंही टेक्निकल नाही, कोणताही चार्ट बघायचा नाही, कोणती कॅन्डल बघायची नाही, काय नाही.
सध्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बरेचसे सेबीचा रिपोर्ट आलाय, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 99% लॉसेस करतात, पण ऑप्शन हेजिंग आणि ऑप्शन स्कॅल्पिंग जरा अवघड आहे, पण ऑप्शन हेजिंग मध्ये प्रॉफिट होतो. आता जो स्क्रीनशॉट मी तुम्हाला संध्याकाळी देतो, याचा प्रीमियम हा तर झिरोच होणार आहे. आता रोल इन रोल डाऊन तो टेक्निकल पार्ट आहे. आता यात 31 जुलै पर्यंत होऊन होऊन काय झिरो होईल हा 9चा कॉल, तर मी रोल इन करणार, वरचा कॉल घेणार जरा, म्हणजे मी थोडा वाव देणार अजून. आता मी जर इकडे 35चा घेतला तर अजून मला 35 रुपये कमी व्हायला वाव मिळणार ना अजून. 9 मध्ये अजून काय प्रॉफिट होणार आहे, 1775च होणार आहे अजून, पण अजून मी 3500चा वरती घेतला कारण मार्केट डाऊन झाले, पीईचा कॉल वाढला तिकडं, मग मी अजून तिथं पॉईंट ऍड करणार, म्हणजे तो 35चा परत झिरो झाला तर मला 35 पॉईंट मिळणार. टोटल 77 पॉईंटचं हे गणित आहे आत्ताच्या सध्याला. 77 पॉईंट मध्ये 77 गुणिले 175, तुमचा ओव्हरऑल मंथली प्रॉफिट एक्सपेक्टेड 13,475 दिसतोय, पण मिनिमम 9 ते 10,000 रुपये तुम्हाला इझी मिळणार, हे लक्षात घ्या. समजलं का? सर ऑप्शन हेजिंग फक्त साइडमध्ये मार्केट असेल त्यावेळेसच करायचं का? ऑप्शन हेजिंग मध्ये जर मार्केट साइडवेज राहिलं, तसं काही नाही. ऑप्शन हेजिंग मध्ये त्या स्टार्टर जे आहेत रोल इन रोल डाऊन, ऑप्शन हेजिंग मध्ये मार्केट साइडवेज राहिलं तर आपल्याला प्रॉफिट होतो. आता जर मी सांगितलं उदाहरण 9चा कॉल 35ला कसा घ्यायचा, रोलिंग रोल डाऊन, हे तुम्हाला शिकावं लागेल. मी असेन सपोर्टला, काय अडचण नाही. तुम्ही बिंदास ऑप्शन हेजिंग मध्ये ट्रेड करू शकता. प्रॉफिट नाही झाला तरी लॉस तरी होणार नाही. तुम्ही एखादा बिझनेस करताय असं समजा, 1 लाख जरी इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला माहिती आहे बाहेर बिझनेस होऊ शकतो का आपल्याला. मंथली 5,000 सगळे वर्कर्स असेल, आपलं एफर्ट्स असेल, आपली मजुरी असेल, काय असेल, 5 ते 10,000 रुपये लाखाला मिळत नाहीत. टेन्शन असतं बिझनेस मध्ये, इथं कोणताही ताण नाही. प्रॉफिट नाही झालं तर नक्कीच लॉस तरी होणार नाही. ऑप्शन हेजिंग बेस्ट स्ट्रॅटेजी आहे सध्या. समजलं का? करू शकता तुम्ही ऑप्शन हेजिंग. 1 लाखाला 2 दिवसात ते 3,000 रुपये मिळाले. कोणाला काय डाऊट असेल तर मला विचारा ऑनलाईन, सॉरी फोन करून. माझं दुसरं काम चालू आहे, आपण 10-15 मिनिटासाठी ऑनलाईन आलतो. ओके, थँक्यू.